नमस्कार मित्रांनो, पीकमेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातले असे काही 10 जिल्हे ज्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालाय 10,300 ते काही जिल्ह्यांना मंजूर झालाय तब्बल 14,600 रुपये। आता मित्रांनो, ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत महाराष्ट्रातले व सोबतच हा पीक विमा तुम्हाला इथं कुठल्या पिकावरती मंजूर झालेले आहे आणि सोबतच हा पीक विमा तुम्हाला इथं कुठल्या कंपनीद्वारे मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये, आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। पण मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशाच डेली शेती संबंधित व कुठल्याही पीक विमा संबंधित लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर इथं सगळ्यात पहिले मित्रांनो आपण जाणून घेऊ हा पीक विमा तुम्हाला इथं कुठल्या कंपनीद्वारे मिळणार आहे। तर इथं सगळ्यात पहिली कंपनी आहे जी तुम्हाला इथं पीक विम्याचं वाटप करेल ती आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर पुढची कंपनी आहे ती आहे ICICI जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर तिसरी कंपनी आहे जी तुम्हाला पीक विम्याचं वाटप करेल यंदा, ही आहे HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर चौथी कंपनी आहे ती आहे बजाज अलायन्स कंपनी आणि पाचवी कंपनी म्हणजे शेवटची कंपनी आहे जी तुम्हाला इथं पीक विम्याचं वाटप करेल ती आहे SBI जनरल इन्शुरन्स कंपनी। आता मित्रांनो, आपण जाणून घेऊ नेमके ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत व सोबतच तो पीक विमा इथं तुम्हाला कुठल्या पिकाचा आहे। तर इथं सगळ्यात प्रथम जिल्हा आहे मित्रांनो तो आहे जालना आणि जालना जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 14,000 रुपये। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे बीड आणि बीड जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 14,600 रुपये। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो आहे संभाजीनगर आणि संभाजीनगरला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 13,400 रुपये। त्यानंतर चौथा जिल्हा आहे तो आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 11,500 रुपये। त्यानंतर सोलापूरच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 13,400 रुपये। त्यानंतर बुलढाण्याच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजेच मित्रांनो 6वा जिल्हा महाराष्ट्राचा तो आहे परभणी आणि परभणी जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 12,900 रुपये। त्यानंतर परभणीच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे अकोला आणि अकोला जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 13,400 रुपये। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 12,100 रुपये। त्यानंतर वर्ध्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे सातारा आणि सातारा जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 10,300 रुपये। त्यानंतर या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे म्हणजेच 10वा जिल्हा मित्रांनो तो आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 13,200 रुपये। तर मित्रांनो, हा काय मी तुम्हाला इथं पीक विमा सांगितलेला आहे 10 जिल्ह्यांचा हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्वार आणि मक्का पिकाचा आहे। आणखी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू की तुम्हाला सोयाबीन, कापूस, मक्का, उडीद, मूग, ज्वारी आणि बऱ्याच काही पिकावरती इथं किती पीक विमा प्रत्येक एकरावरती मंजूर झालेला आहे। आता मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील की हा पीक विमा तुम्हाला नेमका कधी मिळणार। तर बघा मित्रांनो, हा पीक विमा तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला या कंपनीद्वारे पीक विम्याचं वाटप तुमच्या खात्यामध्ये सुरू होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।